गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा दिवस दुसरो. आता आम्ही जस्ट उठलो, सगळे उतराक घेतलो. आता चला मग बाहेर जाते, तुमका दाखवते. आता आम्ही खाली झोपलेलो आणि काय व्ह्यू आहे. अरे शेजारी रेडी पण झाले आहेत, मॅगीची तयारी. डीजे फैसर हे आमचो पार्टनर, स्लीपिंग पार्टनर टेंट मधलो. आणि ह्यो व्ह्यू हाय. आम्ही टेंट लायलेले. आता मॅगी करतलो, चहा करतलो, पॅक करतलो आणि उतराक घेतलो पटापट. चला मग सगळा रेडी झाल्यावर भेटा तुमका. चहा रेडी झालेली आहे आणि आम्ही टेंटमध्येच चहा पितो. आणि मी बसलोय, डीजे आणि स्वप्न थैसर चहा पितात. आणि हे दोन वॉचमॅन ह्याच्यासाठी, कारण माकडांच्या भीतीनं आम्ही आता टेंटमध्येच चहा पितो. आमची मॅगीचा प्लॅन कॅन्सल, आणि मॅगी बाहेर बनवायची लागतली असती चुलबिल घालून. म्हटलं प्लॅन कॅन्सल. खाली उतराक घेतलो आता थोड्या वेळात. चहा बी पिऊन झाली काय. चला, ट्रेक आमची कंप्लीट झाली आहे. आणि आम्ही जिकडे कॅम्प केलेलो, जिकडे जेवण केलेला, ती सगळी जागा जशी होती तशी मागे सोडून जातो. आणि आमच्यासोबत इतके सगळे आठवणी घेऊन अतिशय सुंदर अशी ही पठारांची रांग आणि या सगळं दृश्य. आता काय करतो, ट्रेक करताना असे सगळे जुगाड करूचे लागतात. शूज बूट उघडले आहेत आता माझे. थैसर तार गावली, ती तार घेऊन मी शूजचा या पुढचा जा असा तर बांधलंय जरा. एक ट्रेक अपडेट, प्लॅनमध्ये थोडंसं चेंज हो की आता आम्ही जो धाकोबा किल्लो असा तो नाही करनो, कारण आता उतराचा झाला. आणि उतराक नाही म्हटलं तरी आमका 3-4 तास लागतले आहेत. ते 3-4 तास उतरान आमका गावातनं परत गाडी घेऊन मुंबईत जाऊचं असं. त्यामुळे तो प्लॅन आता आम्ही थोडं होल्डवर ठेवलो. आणि नेक्स्ट टाईम सगळ्याच एकदा केला की ती पण मजा राहणार नाही आणि परत येऊचं असं आमका सर. त्यामुळे तो प्लॅन आता कॅन्सल झालो. आता स्वप्नील आणि गेले असं गावातनं पाणी भरूच्यासाठी. ते इले आमचा पॅकिंग झाला, सगळा पॅकिंग रेडी असं आम्ही वाट बघतो 3 जण बसान. आमचं पण नाश्ता झालेलो असा. आम्ही खाली उतराक घेतलो. त्यानंतर मग पुढच्या गोष्टी. चला भेटूया तुमका गावातले. आता हैसर एक झोपडी होती, त्या झोपडीत हे माणूस होतो. त्याका जरा आम्ही सांगितलं वाट दाखवच्यासाठी. कारण खाली उतराची वाट जरा वेगळी असा आणि खूप लांब असा. त्यामुळे त्यांना दाखवूक सांगितलं, ते दाखवतात आमका. आणि खाली उतराक आम्ही चालू केला. चला बघूया आता पुढे किती वेळ लागतं आणि कधी पोचतो ते. त्या वाटेनेच गेले का ते असं पुढं झाडी तोडलेली बघा, कवळी फुटले पार त्या डोंगर, त्या पुढच्या डोंगराला की ह्या डोंगराला? हा नाही, त्या पुढच्या डोंगराला तेव्हा कवळी झाडी फुटली अशी. असं गवत दिसतंय सफेद त्या झाडीतून. त्याच्या अलीकडे हा जो वडा गेला ना, खाली खाली नदी गेली ना, त्या नदीत जायचा. आणि नदीपासून ती वाट म्हणजे नदीतूनच आहे. हे तो डोंगर दिसतो ना मधला, तो पुढचा नाही हो, मधला छोटासा. हा छोटा गावात आहे तो, त्याच्या इकडनं आहे ना. बरोबर, ती खडी आहे ना, तिथपर्यंत गेला का खडीकडनं मग वाटायला भेटेल ना राईट साईडला. तिथं मला वाटतं माणसं पण असेल माझ्यासारखं, त्यांना विचार. आणि मधून वाट गेली ना त्या साईडला, अशी पुढे गेली, पुढे मग खाली उतरेल. हा मग खाली उतरेल. चालेल, चला. आम्ही आता सर धबधब्याच्या थोडासा कडेक बसलो सावळेत. मगाशी आम्ही जो वरनं जेव्हा जात होतो तेव्हा ह्यो धबधबो बघितलेला तो. आणि ह्यो धबधबो आता ती वाट बघितलेली आम्ही मगाशी, ती वाट घेतलेली. आता ती वाट जर घेतली असती तर किती स्टीप असा आणि पूर्ण धबधबो असा. मग आम्ही परत तिकडनं मागे फिरान ह्या साईडने आता खाली येलो. आता इकडनं आमका पुढे खाली जाऊचं असं. सो बघूया आता पुढे खाली कसं रस्तो आता. ह्या साईडीन वाट असं, ह्या साईडीन आता खाली आमका त्या गावात तिकडे पोचायचं असं.
जातो, काय प्रॉब्लेम नाही, आरामात. ते सेकंड ब्रेक घेतलं, मगाशी एक ब्रेक घेतलेलो पाऊण तासापूर्वी, आता पाऊण तासानंतर अजून एक ब्रेक घेतलो. सगळे बसलेत, रिलॅक्स होतात थोडेसे, प्रोटीन बार खातात, पाणी पिलं. चला भेटूया. इतकं डोंगर उतरून आता खाली इलो आणि हा एक रेस्ट स्टॉप घेतलो. आता 1 तासानंतर सगळे दमले आहेत. अजून नाही म्हटलं तरी आमका पुढे 2 तास तरी चलायचं असा. सो थोडा फळा आणि पाणी बिणी पितलो आणि नंतर खाली परत चालू करतो. चला 9:30 वाजता चालू केलेला, आता वाजले 2, 2:15. ओमकारच्या जरा पाय जरा असं मुरगाळलेलो इल्यात, आता हळूहळू ते आम्ही बसलेलो. अजून 1-1.5 तास तरी लागतो आमका. चला आता जस्ट आम्ही फक्त तो घाट रस्तो जो असा तो उतरलो, म्हणजे धबधब्याचा रस्तो असा जो तो जस्ट उतारलो आणि मागे काय असा दिसता, जर आम्ही आता उतरायलो. बघा दोन्हीदार ही माडाची नाव. इकडनं इलो आम्ही, इकडनं इलो वरनं आणि अजून खूप लांब जाऊचा. चला थोडेसे खाली इलो आता आणि शेवटचो एक पॅचसाठी इलेक्ट्रॉलचो डोस आता सगळेजण एक एक घेतले आहेत आणि खाली उतराक आम्ही घेतलो. आवाज एवढं लो झालो की माझ्यात ताकद नाही अजिबात तुमका सगळं सांगाक. चला आता आम्ही या फेन्सकडे येऊन जायसर बसलेलो. थंयसर येऊन त्या वाटाड्यांका कॉल केलेलो. त्यांच्यानी सांगल्यानी बाबा त्यांना विचारला की अजून पोचाक आमका खाली कितको वेळ लागतलो. तर त्यांनी तर सांगल्यान की 15-20 मिनटं लागतली. 15-20 मिनटं लागतली ह्या ऐकान ज्या प्रत्येकान अशी उडकी मारल्यान असा आणि एकदम टाळये बिळये मारूक लागले. अशी परिस्थिती आहे सगळ्यांची सध्या. एकामेकाचा हात धरून एकामेका कॉन्फिडन्स देऊन आम्ही खालती चाललो. 9:30 चालू केलेलो ट्रेक, आता 3 वाजले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा आम्ही किती तास चालतो आणि त्यामध्ये पण जवळपास 2-2, 5-5 मिनटाचेच ब्रेक घेतले आहेत. किती झाले आहेत ते नको विचारू. हे बघा चला इतकं मोठं गाड उतरान रस्त्यावर इलो आम्ही आणि घरा लागली आहेत. आता काय फिलिंग असा रस्तो बघून. रस्त्यावर इलो आता जरा पाणी शोधतलो आणि पुढे जातलो. चला आता ह्या ज्या गावात इलेलो, गावात येऊन जेव्हा पाणी भेटला असे सगळेजण धावले पाण्यात बघून, जसे की वर्षानुवर्ष आदिवासी भागात राहतात आणि आज पाणी भेटला बघूक. पाणी भरपूर पोटभर पिला, डोक्या थोडासा थंड केला, शांत झालो आणि आता रामपूरच्या दिशेने जातो आम्ही. ह्यो रस्तो असा आणि ह्या रस्त्याने आम्ही आता रामपूरच्या साईडने जातो. अजून नाही म्हटलं तर अर्धा तास लागतो आमका रामपूरला पोचाक. रामपूरला पोचान आम्ही थंयसर आमच्या गाड्या घेतलो, थोडंसं आराम करतलो आणि रिटर्न निघतलो. इतको आनंद झालो ना खालती ही घरा बघून. म्हणजे 2 दिवस फक्त आम्ही जंगलच बघतो आणि ती एक वेगळा आनंद आहे. घरा बघून आमका इतको आनंद झालो. आम्ही फटाफट इलो, बॅगे ठेवले, बॉटल्स भरून घेतले, पाणी पिला पोट भर. चला भेटाय तुमका. तर सांगाक गेला तर आम्ही काल हैनं चढलेलो. हैनं चढान पूर्ण इकडनं वरनं चलत ही जो नाळ असा ह्या नाळीतून खालती उतरलो. ह्या दिसाक आणि असा खालसून आता बघू सोप्या वाटतं, बट ज्या आम्ही या 2 दिवसात अनुभवला, एकतर आम्ही जे ट्रेक्स करतो, आम्ही आता इतके ट्रेक केले आहेत, सगळे एक्सपिरियन्सेसच आमच्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स असला. पण ह्यो जो ट्रेक केलो घाटवाट्यांचो, ह्यो आमच्या लिस्टमध्ये सगळ्यात वरती राहता. सगळ्यात राजगड तोरणा, त्यानंतर अजून जे ट्रेक्स केले आम्ही त्या सगळ्या लिस्टमध्ये सगळ्यात वरती टॉपला ह्यो घाटवाट्यांचा आता ट्रेक असा आमच्यासाठी. असं ह्यो ट्रेक असतो. तुम्ही विचार करू शकतात काय आणि कसं ट्रेक होतो तो. चला पुढे गावात गेल्यावर भेटूया तुमका.
झाडाखाली गाडी आहे मोहाच्या, गाडी चालव व्यवस्थित. ती मोहाची फुलं आहेत, त्याची दारू बनवतात सुकवून. आणि हे मेले त्या फुलांचा वास घे होते आता. हे दोघे अरे ज्ञान वाढवा सगळं माहिती व्हाया. ज्ञानच वाढा. बाकी ट्राय करू नका. पुढे पाठी बरं पडतं. हल्दी पोचून सगळे फ्रेश झाले आहेत. आता आम्ही निघा घेतो. हैसर थांबलेलो आम्ही. आता ऐसून सुटाना मी डायरेक्ट मुंबईक. चला मग. मस्त असं सनसेट होता आणि मी आता पोचत दिलं अंबरनाथला ऑलमोस्ट. तर इकडेच ब्लॉग मी संपवतो म्हणतोय. आता पोचतलो आहे तासाभरात घराकडे. सो कसं ब्लॉग वाटलो आणि एन्जॉय केलात की नाही नक्की सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला पण नक्की फॉलो करा, मालवणी ट्रेकर.